हाय फ्रेंड्स, आज आपण एक्सरसाइज डिफरेंशिएशनची एक्सरसाइज 1.1 स्टार्ट करू. एक्सरसाइज 1.1 ही कम्प्लिटली कंपोजिट फंक्शनवर डिपेंड आहे. ओके, कंपोजिट फंक्शनचे डेरिव्हेटिव्ह आपल्याला काढायचे. आता ह्या कंपोजिट फंक्शनवर फॉर्म्युलेज कोणते लागणार आहे आपण इकडे साईडला लिस्ट डाऊन केलेले. हे फॉर्म्युले आपण ज्यावेळेस एक्झाम्पल सॉल्व करू तर हे फॉर्म्युले आपण डायरेक्ट रिपीट करू, म्हणजे फॉर्म्युले पाठ करायची गरज नाही. आपण फॉर्म्युले डायरेक्ट आपले ज्यावेळेस आपण एक्झाम्पलमध्ये यूज करू त्यावेळेस फॉर्म्युले आपले डायरेक्ट लर्न होतील. अंडरस्टूड. तर ही कम्प्लीट एक्सरसाइज कंपोजिट फंक्शनच्या बद्दल आहे किंवा कंपोजिट फंक्शनचे डेरिव्हेटिव्ह काढायचे. आता आणखी परत एकदा रिवाइज करतो की कंपोजिट फंक्शन म्हणजे काय. फंक्शन म्हणजे फंक्शन दॅट इज कॉल्ड कंपोजिट फंक्शन. सो आपल्याला कंपोजिट फंक्शन डेरिव्हेटिव्ह काढताना पहिलं मोठ्या फंक्शन म्हणजे एक सिस्टमॅटिकली स्टेप बाय स्टेप एक एक फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह काढून आपल्याला आन्सर फाइंड करायचं. अंडरस्टूड. तर एक्सरसाइज सॉल्व करण्याच्या अगोदर मी एक थोडासा बेसिक कन्सेप्ट सॉल्व करतो. ओके, एक फंक्शन आहे. फॉर एक्झाम्पल फंक्शन इज इक्वल टू एक्स रेज टू 5 प्लस 4x प्लस 3. हे फंक्शन आहे तुमचं. ओके, आता या फंक्शन मध्ये हे तुमच्या दोन्ही टर्म्स काय आहे प्लस मध्ये. अंडरस्टूड. ए प्लस आहे, हे प्लस आहे. तर प्लस मध्ये तुम्ही डायरेक्ट डेरिव्हेटिव्ह काढू शकता, किंवा जर फंक्शन तुमचं इज इक्वल टू एक्स रेज टू 4 मायनस 3x प्लस 6 या टाईपमध्ये मायनसमध्ये जर फंक्शन तुमचं प्लस आणि मायनस मध्ये असेल तर तुम्ही डायरेक्ट डेरिव्हेटिव्ह घ्यायचा. म्हणजे फॉर एक्झाम्पल एक एक्झाम्पल घेतो, दॅट इज द हेच एक्झाम्पल घेतो. याचा डेरिव्हेटिव्ह मला काढायचं असेल तर मी कसं काढणार. दॅट इज द dy बाय dx इज इक्वल टू याचा डेरिव्हेटिव्ह काय येतो, दॅट इज 5x रेज टू 4 प्लस 4 प्लस याचा हा 3 याचा डेरिव्हेटिव्ह काय येतो 4 येतो, एक्सचा 1 येतो आणि हा 3 चा कॉन्स्टंट असल्यामुळे काय येतो 0 बनतो. तर मग याचा डेरिव्हेटिव्ह मला काय येतो, दॅट इज 5x एक्स रेज टू 4 प्लस 4. हे म्हणजे मी डायरेक्ट प्लस असल्यामुळे मी प्रत्येक इंडिव्हिज्युअल टर्मचा डेरिव्हेटिव्ह घेतला. अंडरस्टूड. मायनस असताना पण प्रत्येक इंडिव्हिज्युअल टर्मचा मी डेरिव्हेटिव्ह घेऊ शकतोय. पण जर फंक्शन मल्टिप्लिकेशन आणि डिव्हिजन मध्ये असेल तर तुम्ही डायरेक्ट डेरिव्हेटिव्ह काढू शकत नाही. फॉर एक्झाम्पल एक फंक्शन दॅट इज y इज इक्वल टू e रेज टू एक्स इंटू 4 रेज टू एक्स. याचा तुम्ही डायरेक्ट डेरिव्हेटिव्ह काढू शकत नाही. म्हणजे फॉर एक्झाम्पल e रेज टू एक्स नाही काढू शकत नाही, ती चुकीची पद्धत आहे. तर ह्या टाईपचे फंक्शन आपल्याला डेरिव्हेटिव्ह काढायचं असेल तर त्याला एक वेगळा फॉर्म्युला आहे, दॅट इज द u इंटू व्ही. ओके, u इंटू व्ही म्हणजे दोन फंक्शनचं आपल्याला मल्टिप्लिकेशन येतं, त्याचा डेरिव्हेटिव्ह कसं काढायचा त्याला वेगळा फॉर्म्युला, दॅट इज फर्स्ट फंक्शन ॲज इट इज इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड फंक्शन प्लस सेकंड फंक्शन ॲज इट इज इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट फंक्शन. हे फॉर्म्युले ते आपण नंतर बघू. अंडरस्टूड. पण लक्षात ठेवा आता काय लक्षात ठेवायचं की प्लस मायनस मध्ये असेल फंक्शन तर आपल्याला डेरिव्हेटिव्ह काढता येतो. जर मल्टिप्लिकेशन मध्ये असेल तर डेरिव्हेटिव्ह काढू नका. ओके, त्याला वेगळा फॉर्म्युला आहे, ते फॉर्म्युला आपण नंतर बघू. आणि जर फंक्शन डिव्हिजन मध्ये पण असेल तरी पण आपण डायरेक्ट फंक्शन डेरिव्हेटिव्ह काढायचं नाही. फॉर एक्झाम्पल y इज इक्वल टू e रेज टू एक्स 4 रेज टू एक्स. हे फंक्शन माझे दोन्ही फंक्शन काय डिव्हिजन मध्ये आहे, तर मी याचा डेरिव्हेटिव्ह डायरेक्ट काढू शकत नाही. त्याला पण u बाय v रूल आहे. दॅट इज द डिव्हिजन मध्ये फंक्शन असेल u बाय v रूल आहे. त्याची पण आपण त्याचा पण फॉर्म्युला आहे. आपण नेक्स्ट आपण पुढे एक्सरसाइज जेव्हा सॉल्व करू तर त्यावेळेस आपण तो फॉर्म्युला यूज करून एक्झाम्पल कसे सॉल्व करायचे या टाईपचे आपण बघू. आता तरी या कंपोजिट फंक्शन एक्सरसाइज मध्ये 1.1 मध्ये प्लस अँड मायनसचे टाईप फंक्शन आहे, तर तेच फंक्शन आपण सॉल्व करू. u बाय व्ही आणि u इंटू व्ही नंतर सॉल्व करू. ओके, ते क्लिअर आहे. तर आता एक्सरसाइज 1.1 मध्ये पहिला क्वेश्चन दिलेला आहे. एक क्वेश्चन फर्स्ट काय आहे, फर्स्ट क्वेश्चन काय आहे, फर्स्ट क्वेश्चन काय आहे, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. आता एक फंक्शन दिलेलं आहे, दॅट इज द एक्स क्यूब मायनस 2x मायनस 1 रेज टू 5. ओके, आता या फंक्शन आपण रिप्रेझेंट करू दॅट इज इन टर्म्स ऑफ y, दॅट इज y इज इक्वल टू एक्स रेज टू ब्रॅकेट मध्ये एक्स रेज टू 3 मायनस 2x मायनस 1 रेज टू 5. क्वेश्चन सॉल्व करण्याची डायरेक्ट घाई करू नका, कारण की पहिलं क्वेश्चन समजून घ्या, आपल्याला फॉर्म्युला कसा यूज करता येईल किंवा कोणता क्वेश्चन कसा सिम्प्लिफाय करता येईल आणि मग कोणता फॉर्म्युला यूज करता येईल हे याकडे बघा. तुम्ही पूर्ण आन्सर सॉल्व करता नंतर आयडेंटिफाय होईल की यार आपण चुकीचं सॉल्व करतो. तर क्वेश्चन मध्ये कधी कधी आपल्याला थोडं सिम्प्लिफाय करता येईल का हे बघायचं, किंवा डायरेक्ट करता येईल का हे बघायचं, किंवा फॉर्म्युला लावता येईल डायरेक्ट हे बघायचं, मग नंतर एक्झाम्पल सॉल्व करायला घ्यायचं. अदरवाईज तुम्ही पूर्ण सॉल्व करताना नंतर कळेल की आपण या पद्धतीने सॉल्व करू शकतो. बऱ्याच वेळेस होतं आणि हे कधी येईल त्यावेळेस तुम्ही मॅक्सिमम क्वेश्चन सॉल्व कराल, त्यावेळेस ही प्रॅक्टिस मध्ये तुम्हाला कळून की आपण कसं सॉल्व करायचे. अंडरस्टूड. आता एक्झाम्पल कडे बघितलं तर हे बघा, y इज इक्वल टू एक्स क्यूब मायनस 2x मायनस रेज टू मायनस 1 रेज टू 5 आहे. एक्झाम्पल लेंथी बघितलं. पण मी जर समजा ह्या टर्मला जर समजा x ठेवलं तर
इज इक्वल टू वाय इज इक्वल टू एक्स रेज टू 5 आहे. किती सिंपल दिसतंय. अंडरस्टूड. म्हणजे मला फॉर्म्युला कोणता लागला, दॅट इज द एक्स रेज टू एन चा फॉर्म्युला यूज करायचा. अंडरस्टूड. एक्स रेज टू एन चा फॉर्म्युला यूज करता येईल. ओके. म्हणजे आपल्याला कळलं की यामध्ये फॉर्म्युला यूज कोणता करायचा, दॅट इज एक्स रेज टू एन चा फॉर्म्युला करायचा. या टर्मला डायरेक्ट एन ठेवलं, एक्स ठेवलं. अंडरस्टूड. आणि ह्याचं मी डेरिव्हेटिव्ह काढणार. याचा डेरिव्हेटिव्ह काढण्यासाठी मला माझ्याकडे फॉर्म्युला आहे, दॅट इज एन इंटू एक्स रेज टू एन मायनस 1. याचा माझा डेरिव्हेटिव्ह फॉर्म्युला आहे. आणि या फंक्शनचं मी डेरिव्हेटिव्ह घेतो. आता मग राहिलेला ह्या ब्रॅकेट मधला फंक्शन आहे, याचं पण मला नंतर डेरिव्हेटिव्ह घ्यायचं. दॅट इज दिस इज कॉल्ड द कॉम्पोजिट फंक्शन. आता मी एक एक्झाम्पल थोडं सॉल्व्ह करतो, नंतर तुम्ही ओन सॉल्व्ह करू शकता. ओके. फॉर एक्झाम्पल दॅट इज वाय इज इक्वल टू एक्स क्यूब मायनस 2x मायनस 1 रेज टू 5 हे फंक्शन आहे आपले. ओके. मग दॅट इज पहिलं स्टेप लिहायचं, दॅट इज डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. शॉर्ट फॉर्म लिहायचं WRT विथ रिस्पेक्ट टू एक्स. कसं लिहायचं, दॅट इज वायचा डेरिव्हेटिव्ह काय dy बाय dx इज इक्वल टू या पूर्ण टर्मचा डेरिव्हेटिव्ह काय घ्यायचं, दॅट इज द 5 इंटू एक्स क्यूब मायनस 2x मायनस 1. आणि हा 5 मायनस 1 काय होईल, 5 मायनस 1 तुमचा 4. या टर्मचं मी पहिलं डेरिव्हेटिव्ह घेतलं. आता ह्या कंप्लीट टर्मचं मी डेरिव्हेटिव्ह घेतलं. आता ह्या आतमध्ये पण एक माझं फंक्शन आहे, त्याला मी बाहेर काढतो. दॅट इज इनटू डेरिव्हेटिव्ह ऑफ या राहिलेल्या फंक्शनचं, दॅट इज एक्स क्यूब मायनस 2x मायनस 1. यालाच म्हणतात कंपोजिट फंक्शन. फंक्शन मध्ये फंक्शन, दॅट इज कॉल्ड कंपोजिट फंक्शन. ओके. मी पहिले ह्या आतमधल्या टर्मचं कंप्लीट याचं डेरिव्हेटिव्ह घेतलं, नंतर आतमधला जो फंक्शन त्याला पण बाहेर काढलं, दॅट इज कॉल्ड कंपोजिट फंक्शन. ओके. हे टर्म आता माझी तशीच राहील, शेवटपर्यंत तशीच राहील. आता फक्त मला डेरिव्हेटिव्ह काय घ्यायचा, सेकंड टर्मचा. ओके. इज इक्वल टू आता dy बाय dx 5 इंटू एक्स क्यूब मायनस 2x मायनस 1 इंटू आता डेरिव्हेटिव्ह ऑफ बघा हे सगळे फंक्शन्स मायनस मध्ये आहे, तुम्ही डायरेक्ट डेरिव्हेटिव्ह घेऊ शकता. आता डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स क्यूब म्हणजे काय, दॅट डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स रेज टू एन. म्हणजे एक्स रेज टू एन म्हणजे एन मला पुढे ठेवला, एन म्हणजे काय 3 आहे. दॅट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स रेज टू क्यूब काय 3 इंटू एक्स रेज टू स्क्वेअर 3 मायनस 1 2 मायनस डेरिव्हेटिव्ह ऑफ 2x इथं काय 1 आहे. मग 1 एक्स रेज टू 0 मायनस 1 मायनस 1 काय 0 बनतो, एक्स रेज टू 0 1 येतो. therefore that is derivative of this term is 2. ओके. आणि हा मायनस 1 आहे, मायनस 1 हा कॉन्स्टंट आहे. therefore कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह कधी पण काय असतो 0. या टर्मची पण मला आन्सर भेटलं. ओके. आता थोडं सिम्प्लिफाय करा, दॅट इज इक्वल टू फायनल दॅट इज द dy बाय dx 5 इंटू एक्स क्यूब मायनस 2x मायनस 1 इंटू ब्रॅकेट मध्ये दॅट इज 3x स्क्वेअर मायनस 2. या झालं माझं आन्सर. पहिले एक्झाम्पल सॉल्व्ह करून घ्या, नंतर ट्राय करत चला. ओके. दिस इज पहिले एक्झाम्पल. ओके. थोडं स्क्रीनशॉट घ्या किंवा सॉल्व्ह करा, नंतर आपण सेकंड एक्झाम्पल बघू. सेकंड एक्झाम्पल मी फंक्शन लिहितो, दॅट इज y इज इक्वल टू. आता मी डायरेक्ट एक्झाम्पल असे दिलेलं आहे, एक्स 2x 3 रेज टू 2 मायनस 3x 4 रेज टू 3 मायनस 5 रेज टू 5 बाय 2. ओके. या टाइप मध्ये एक्झाम्पल दिलेलं आहे. ओके. सेकंड एक्झाम्पल. आता फंक्शन लिहितो, दॅट इज y इज इक्वल टू 2x रेज टू 3 बाय 2 मायनस 3x 4 रेज टू 3 मायनस 5 अपॉन 5 बाय 2. तर पहिलं अगोदर एक्झाम्पल सॉल्व्ह करण्याच्या अगोदर आपल्याला आयडेंटिफाय करायचं आहे, हे आपलं कंपोजिट फंक्शन आहे. डायरेक्ट एक्झाम्पल सॉल्व्ह करू शकतोय कोणत्या टाइपचा, दॅट इज द एक्स रेज टू एन. आता फॉर एक्झाम्पल या ब्रॅकेट मधले मी काय कन्सिडर करू शकतो, फॉर एक्झाम्पल हे सिम्प्लिफाय मला जर करायचं असेल तर मी कसं करू शकतो, दॅट इज वाय इज इक्वल टू या ब्रॅकेटला मी एक्स घेतो, एक्स रेज टू 5 बाय 2. म्हणजे हे माझं फंक्शन कोणत्या टाइप मध्ये झालं, दॅट इज एक्स रेज टू एन मायनस एक्स रेज टू एन मायनस 1 मध्ये फंक्शन. ओके. या ब्रॅकेटला घालून जायचं नाही, कारण की हे ब्रॅकेट आपल्याला इझी सिम्प्लिफाय करेल. ओके. या टाइपचं फंक्शन आहे. मग डबल नंतर ह्या कम्प्लीट याचं फंक्शनचं तुम्ही डेरिव्हेटिव्ह घेतल्यानंतर
त्या आतमधल्या ब्रॅकेट राहिलेलं ह्या फंक्शनचं पण तुम्ही नंतर डेरिव्हेटिव्ह घ्या. ओके, सॉल्व्ह करतो. ओके, therefore dy by dx is equal to x raised to n चं फॉर्म डेरिव्हेटिव्ह काय आहे, दॅट इज n into x raised to n minus 1. म्हणजे माझा 5/2 आधी पुढे येईल, दॅट इज 5/2 इंटू हे ब्रॅकेट मध्ये तसेच दॅट इज 2 into x raised to 3/2 minus 3x 4 raised to 3 minus 5 अपॉन हे 5/2 minus 1 5/2 minus 1. आता ज्यांना जमत नाही दॅट इज 5 सेपरेट करा, 5/2 minus 1 अपॉन 1 क्रॉस मल्टिप्लाय करा, हे तुमचं 2 बनेल. तर काय बनेल 5 minus 2 अपॉन 2 into 1 2. ओके, म्हणजे इज इक्वल टू 5 minus 2 हे किती बनेल तुमचं 3/2 3/2. इथे काय बनेल तुमचं 3/2. 5 minus 5/2 डायरेक्ट मी इथे काय लिहितो, दॅट इज द 3/2 into हे झालं तुमचं पहिल्याचं. ओके, हे झालं तुमचं पहिल्याचं डेरिव्हेटिव्ह. आता हे फंक्शन पण एक कंपोजिट फंक्शन आहे. आता याला आपण बाहेर करू, याचा डेरिव्हेटिव्ह काढायचा, दॅट इज इनटू डेरिव्हेटिव्ह ऑफ dy by dx. हे फंक्शन घेतो, दॅट इज द 2x 3 raised to 2 minus 3 into x raised to 4/3 minus 5. याचा आपल्याला डेरिव्हेटिव्ह घ्यायचं आहे. ओके, हे फंक्शन आता हे तसं राहील, दॅट इज द dy by dx is equal to 5/2 into 2x 3/2 minus 3x 4/3 minus 5 raised to 3/2 into आता डेरिव्हेटिव्ह ऑफ हे बघा तिन्ही फंक्शन्स मायनस मध्ये डायरेक्ट डेरिव्हेटिव्ह घेऊ शकताय. आता डेरिव्हेटिव्ह पहिल्याचं फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह कसं घेणार, हे कोणता तुमचं फंक्शन दॅट इज द कोणता फॉर्म्युला यूज करू शकतो, दॅट इज द 2 into x raised to 3/2 आहे. म्हणजेच काय तुमचं 2 बाजूला घ्या, x raised to n टाइपचं आहे ना, therefore या n टाइपचा फॉर्म्युला कोणता, ह्या फॉर्म्युला यूज करू, दॅट इज द n into x raised to n minus 1 फॉर्म्युला यूज करा. ज्याला पण कोणता आहे तोच फॉर्म्युला यूज करायचा, आणि हा कॉन्स्टंट येतो डायरेक्ट 0 होईल. therefore डेरिव्हेटिव्ह ऑफ दिस याचा फंक्शन काय 2 into हे 3/2 माझं पुढे जाईल 3/2 into x raised to 3/2 minus 1. ओके, 3/2 minus 1 minus into 3 into x raised to 3 into x raised to पुढे 4/3 पुढे येईल, दॅट इज x raised to 4/3 minus 1 आणि याचा डेरिव्हेटिव्ह डायरेक्ट 0 येईल. आता ही टर्म ह्या दोन्ही टर्म थोड्याफार सिम्प्लिफाय करतो, म्हणजे 3/2 minus 1 काय बनतो तुमचा, इथे डिनॉमिनेटर 1 आहे, क्रॉस मल्टिप्लाय करा, दॅट इज 3 minus 2 अपॉन 2 into 1 2 is equal to 3 minus 1 3 minus 2 1 1 upon 2. ओके, हे झालं 1/2 लिहि, इथे 1/2 लिहू आपण, आणि याचं पण सिम्प्लिफाय करतो, दॅट इज 4/3 minus 1. इथे डिनॉमिनेटर काय म्हणजे 1 घेऊ, क्रॉस मल्टिप्लाय करा, 4 minus 3 upon 3 4 minus 3 1/3. अंडरस्टूड. आता याला किती इथे काय लिहू 1/2 आणि इथे काय 1/3. therefore dy by dx ही टर्म तशीच राहील, दॅट इज द 5/2 into 2x raised 3/2 minus 3x 4/3 minus 5 into इथे बघा आता 2 तुमचा कॅन्सल होईल, हा 2 कॅन्सल होईल, 3 कॅन्सल होईल, राहिला माझा 3 into x raised to इथे काय म्हटलं मी x raised to 3/2 minus 1 म्हणजेच काय माझा 1/2 minus 3 कॅन्सल होईल, दॅट इज द 4x raised to 4/3 minus 1 4/3 minus 1 आपण काय आलं 1/3. ओके, इथे यांचं संपणार नाही, याला आणखी मॉडिफाय करता येईल, कारण की मला ते सांगितलं आधीच्या लेक्चरमध्ये सांगितलं x raised to 1/2 ला आपण काय लिहू शकतोय रूट x, आणि x raised to 1/3 ला काय लिहू शकतोय, दॅट इज क्यूब रूट 3. ओके, आणि दॅट इज द सिम्प्लिफाइड आन्सर, दॅट इज dy by dx is equal to 5/2 2x 3/2 minus 3 x raised to 4/3 minus 5 into okay 3 into root x minus 4 into cube root of x. हे झालं तुमचं आन्सर. क्लिअर आहे. सेकंड एक्झाम्पल क्वेश्चन सॉल्व्ह करायची घाई करू नका, आयडेंटिफाय द क्वेश्चन कोणत्या टाईपचा आहे, तुम्हाला सिम्प्लिफाय कसं करता येईल ते बघा, आणि मग नंतर तुम्ही क्वेश्चनला सॉल्व्ह करता. चलो नेक्स्ट थर्ड एग्जांपल सॉल्व करू. स्क्रीनशॉट किया नोट डाउन करा. ओके, थर्ड एग्जांपल सॉल्व करू. थर्ड example that is root of x square
प्लस 4x मायनस 7. ओके, मी त्याला लिहितो, दॅट इज द फंक्शन y इज इक्वल टू रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस 4x मायनस 7. आता हे लक्षात ठेवा की पहिलं सॉल्व्ह करण्यात आपलं काय फंड आहे की पहिलं तुम्ही आपण कशा प्रकारे सॉल्व्ह करू शकतो हे पहिलं बघा. फंक्शनला लागून जाऊ नका, हे फंक्शन तुम्ही विसरून जा, हे काय लिहिलेलं आहे विसरून जा. रूट एक्स आहे म्हणजे रूट आहे आणि आतमध्ये एक्स आहे असं कन्सिडर करा. मग आपल्याकडे एक आपल्या फॉर्म्युला आहे, दॅट इज द रूट एक्स आहे. अंडरस्टूड. रूट एक्सचा डेरिव्हेटिव्ह डायरेक्ट काय 1 बाय, इथे चुकला, इथे 1/2 रूट एक्स आहे. अंडरस्टूड. तर आपण हा फॉर्म्युला यूज करून आपण याचा डायरेक्ट डेरिव्हेटिव्ह काढू शकतोय. आणि मग नंतर हे आतमध्ये जो ब्रॅकेट मधला आहे त्याचं कंपोजिट फंक्शन आपण नेक्स्ट टाइपला मग नंतर आपण त्याचा डबल डेरिव्हेटिव्ह घेऊ. अंडरस्टूड. तर आता बघा, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स, विथ रिस्पेक्ट टू एक्स काय बनेल माझा वायचा डेरिव्हेटिव्ह dy/dx इज इक्वल टू, आता याला मी कन्सिडर करतो x, म्हणजे माझा रूट एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय 1/2 रूट एक्स, म्हणजे x माझा काय आहे एक्स स्क्वेअर प्लस 4x मायनस 7 इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ या इथं आतमधला फंक्शन, दॅट इज द डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स स्क्वेअर प्लस 4x मायनस 7. ओके, therefore dy/dx is equal to, ही टर्म तशीच राहील, that is 1/2 into root of x square plus 4x minus 7. याचा डेरिव्हेटिव्ह x स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह काय आहे x raised to n, म्हणजे हा फॉर्म्युला यूज होईल x raised to n, म्हणजे माझा 2 पुढे येईल आणि 2 एक ना मायनस होईल. दॅट इज द डेरिव्हेटिव्ह ऑफ x स्क्वेअरचा काय 2 into x raised to 1 येईल प्लस 4 into x म्हणजे x 1 येतं, 1 minus 1 0, x raised to 0 1. ओके, प्लस 4 आणि हा कॉन्स्टंट आहे, कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह 0 येतो, म्हणजे हा माझा टर्म झाला. ओके, आता याला मोर सिम्प्लिफाय कसं करता येईल, आन्सर तुमचं डायरेक्ट असं नाही ना, तर आपल्याला जर आन्सर त्या परफेक्ट मध्ये द्यायचं असलं तर याला एक 2 ॲटलिस्ट कॉमन घ्यावं लागेल. दिसतो आपल्याला 2 कॉमन घेऊ शकतोय. therefore मोर सिम्प्लिफाईड आन्सर dy/dx इज इक्वल टू, इथे 1/2 आहे, 1/2 रूट ऑफ, हे रूट नाही इथे 2 याच्यामध्ये नाही, 2 बाहेर आहे. therefore x स्क्वेअर प्लस 4x मायनस 7 इंटू 2 इथं बाहेर घेतला, दॅट इज इथं आला 2 प्लस x प्लस 2. आता इथे बघा, हा 2 माझा रूट मध्ये नाहीये, बाहेर आहे, तो 2 आणि हा 2 माझा कॅन्सल होईल. therefore लास्ट आन्सर काय येईल, दॅट इज द dy/dx इज इक्वल टू 1/, रूट मध्ये x स्क्वेअर प्लस 4x मायनस 7 आणि वर काय राहिले 1 इंटू x प्लस 2. हे तुमचं फायनल आन्सर आहे. मोर सिम्प्लिफाय कसं करता येईल बघा. ओके, कारण की आपल्याला सरळ सरळ दिसतं, इथं मी 2 कॉमन घेऊ शकतोय, मला 2 कॉमन घेतल्यानंतर हा मी कट करू शकतोय. अंडरस्टूड. हे झालं माझं थर्ड आन्सर. थर्ड. ओके, आता फोर्थ एक्झाम्पल बघू. क्लिअर आहे, बघून घ्या, स्क्रीनशॉट घ्या, मी फोर्थ एक्झाम्पल लिहितो. फोर्थ एक्झाम्पल बघा कसं दिलंय, दॅट इज द x स्क्वेअर प्लस रूट ऑफ x स्क्वेअर प्लस 1. ओके, याला फंक्शन मध्ये लिहू, दॅट इज y इज इक्वल टू रूट ऑफ x स्क्वेअर प्लस रूट ऑफ x स्क्वेअर प्लस 1. क्वेश्चन आयडेंटिफाय करा की या मी कसं सॉल्व्ह करू शकतोय. या फंक्शनला थोडं विसरून जा आणि मी जर सिम्प्लिफाय केलं, दॅट इज y इज इक्वल टू काय बनेल माझा, मी याला x घेतो, तो y इज इक्वल टू रूट x आहे. रूट एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय आहे, दॅट इज द रूट एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1/2 रूट एक्स आहे. मग हा मधला माझा कंपोजिट फंक्शन आहे. मग मी नंतर परत त्याचा डिफरन्शिएशन किंवा त्याचा डेरिव्हेटिव्ह घेतो. अंडरस्टूड. हा पहिलं हा याचा डेरिव्हेटिव्ह घ्या कम्प्लीट याचा, देन नंतर ह्या आतमधला फंक्शन आहे त्याचा डेरिव्हेटिव्ह घ्या. तसंच आपण सिम्प्लिफाय करू. अंडरस्टूड. लिहितो मी डायरेक्ट डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. काय बनणार माझा y चा डेरिव्हेटिव्ह, दॅट इज dy/dx, आणि या कंप्लीट रूट एक्स मध्ये फंक्शन काय आहे 1/2 इंटू रूट एक्स, म्हणजे हा माझा x स्क्वेअर प्लस रूट ऑफ x स्क्वेअर प्लस 1 इंटू
dy by dx ऑफ हे आतमधला ब्रॅकेटचं फंक्शन दॅट इज एक्स स्क्वेअर प्लस रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस 1 याचा मला डेरिव्हेटिव्ह घ्यायचा. ओके हे माझं आता डेरिव्हेटिव्ह हे माझं तर राहील दॅट इज dy by dx इज इक्वल टू 1/2 इंटू एक्स स्क्वेअर प्लस रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस 1 इंटू डेरिव्हेटिव्ह. आता बघा दोन्ही फंक्शन मल्टिप्लिकेशन प्लस मध्ये तर डायरेक्ट डेरिव्हेटिव्ह घेऊ शकता. ओके आता हे फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह कसं घेणार एक्स रेज टू 2a म्हणजे एक्स रेज टू n याच्यामधून घेऊ शकतो. सेकंड याच्यामध्ये डेरिव्हेटिव्ह कसा घ्यायचा दॅट इज द रूट मध्ये. तर मग कोणता याला कोणता फॉर्म्युला वापरायचा रूट एक्सचा परत फॉर्म्युला वापरायला लागेल. अंडरस्टूड. तर पहिल्याचा डेरिव्हेटिव्ह काय दॅट इज द 2 इंटू एक्स रेज टू 2 म्हणजे 2 पुढे येईल एक्स रेज टू 2 मायनस 1 दॅट इज एक्स रेज टू 2 मायनस 1 काय बनेल माझं 1. ओके 2x बनेल प्लस आता याचा डेरिव्हेटिव्ह काय येईल. ओके याचा डेरिव्हेटिव्ह काय येईल 1/2 रूट हे तसेल तसं 2x प्लस 1. ओके 2x प्लस 1 2x प्लस थांब थोडं थांब बस 2x दॅट इज रूट ऑफ 2x बस ना पुढे 1/2 रूट एक्स इन हे झालं फंक्शन. आता याच्यामध्ये पण एक फंक्शन आहे दॅट इज एक्स स्क्वेअर प्लस 1 हे पण एक फंक्शन आहे. हे पण तुमचं कॉम्पोजिट फंक्शन त्याला पण एक बाहेर काढावं लागेल आणि त्याचा पण डेरिव्हेटिव्ह घ्यावं लागेल दॅट इज इंटू आता मी इथं dy बाय dx इंटू एक्स स्क्वेअर प्लस 1 असं लिहितो. ओके आता काय आन्सर बनेल माझं दॅट इज dy बाय dx इज इक्वल टू 1/2 रूट ऑफ एक्स स्क्वेअर. अरे बस ना थोडं वेळ बस थांब that is x square plus root of x square plus 1 into okay 2x plus 1/2 root x square plus 1 आणि याचा डेरिव्हेटिव्ह काय आहे आता बघा हे प्लस मध्ये x square plus 1 म्हणजे x raised to n मध्ये तुम्हाला डेरिव्हेटिव्ह घ्यायचा आहे. x raised to 2 चा डेरिव्हेटिव्ह कसा आहे that is into that is 2x 2 पुढे घेतला x ना 2 मायनस 1 बनेल. आता इथे बघा हा 2 रूट मध्ये नाही बाहेर आहे 2 काय बनेल माझा कॅन्सल होईल. अंडरस्टूड 2 माझा कॅन्सल होईल. राहिलेला आता पण डायरेक्ट आपला आन्सर झालं. राहिले काय कोणते टर्म therefore dy by dx is equal to 1/2 रूट हे ब्रॅकेट दॅट इज एक्स स्क्वेअर प्लस रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस 1 इंटू इथे बघा आता सिम्प्लिफाय केल्यानंतर हा माझा ब्रॅकेट मध्ये घेतो मी इथे 2x प्लस 1/रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस 1 आणि इथे माझा 1 इंटू एक्स याचा एक्स राहिलेला आहे दॅट इज एक्स माझ्या ब्रॅकेट मध्ये घेतो. आता यात कॉमन की काढता येईल का नाही काढता येईल. कॉमन काय काढता येईल का आपल्याला ओके हे आपलं फायनल आन्सर. त्याला मोड पुढे सिम्प्लिफाय करता येत नाही. ओके हे झालं फोर्थ. आता आपण फिफ्थ एक्झाम्पल बघू. स्क्रीनशॉट घ्या. चलो फिफ्थ एक्झाम्पल बघा दॅट इज द 3/5 into cube root of 2x square minus 7x minus 5 raised to 5 raised to 5. Okay.
त्याला फंक्शन मध्ये लिहू, दॅट इज y इज इक्वल टू 3 अपॉन 5 इंटू इथे क्यूबमध्ये क्यूब, ओके, आणि एक फंक्शन आहे दॅट इज 2x² मायनस 7x मायनस 5 रेज टू 5, ओके. आता इथे क्यूब रूट आहे. जर क्वेश्चन बघायला गेला तर तसं कॉम्प्लिकेट दिसायला कॉम्प्लिकेटेड आहे, पण त्याला जर थोडंसं सिम्प्लिफाय केलं तर क्वेश्चन इझी बनेल. कसं सिम्प्लिफाय करता येईल बघा. आता इथे तुमचा क्यूब रूट आहे, r⁵ आहे. या क्यूब रूटला मी काढतो कारण की आपल्याला माहिती आहे की मी आता अगोदर पण सांगितलं की जर क्यूब रूट असेल x, तर ह्या क्यूब रूटला आपल्याला कसं लिहिता येईल, दॅट इज x⁻⁴ लिहिता येईल. अंडरस्टूड. आणि हा तुमचा ब्रॅकेटमध्ये 5 आहे, तर हा 5 वर दॅट इज 5/3 बनेल तुमचा. हे तर ब्रॅकेट आपण सिम्प्लिफाय करू, म्हणजे मला क्वेश्चन आणखी मी डेरिव्हेटिव्ह घ्यायच्या अगोदर आणखी मोर सिम्प्लिफाय करतो. म्हणजेच y इज इक्वल टू 3/5 माझं बाजूला ठेवतो, ओके. हा रूट ऑफ क्यूब रूट ऑफ x कसं लिहितो, दॅट इज x⁻⁵ x⁻⁵ म्हणजे दॅट इज हा माझा टर्म आहे, दॅट इज 2x² मायनस 7x मायनस 5 रेज टू 5/3. कसं आलं, या क्यूब रूटला 1/3 लिहिलं आणि हे 5 माझा ऑलरेडी होता, तर मग 5/3 बनला. अंडरस्टूड. हे झालं माझं हे कम्प्लीट टर्म माझी डिनॉमिनेटरमध्ये. आता बघा आणखी क्वेश्चन तुम्हाला कोणताही फॉर्म्युला यूज करता येणार नाही, कारण की 1/5 x⁻1 अशी टर्म आहे, आपल्याला ती काय जास्त सिम्प्लिफाय करता येणार नाही. हा फॉर्म्युला लावू शकतोय, पण आपल्याला आणखी थोडंसं ह्या फॉर्म्युल्याकडे कॉम्प्लिकेटेड आहे, थोडंसं आणखी आपल्याला x⁻n या फॉर्म्युलाना एक्झाम्पल सॉल्व्ह करता येईल का हे बघायचं. तर कसं करता येईल, हा मी काय लिहितो, दॅट इज 1/x असेल डिनॉमिनेटरला. तर जर मला x वर घ्यायचं असेल तर काय बनतो, दॅट इज x⁻⁻1 बनतो. अंडरस्टूड. तसंच आता हा माझा ही जी टर्म आहे ही डिनॉमिनेटरला आहे, जर वर गेली तर मग काय बनेल माझं मायनस मध्ये माझी टर्म कशी बनेल, दॅट इज y इज इक्वल टू मोर सिम्प्लिफाय करा. आणि डेरिव्हेटिव्ह मी स्टार्ट केला नाही, सिम्प्लिफाय करतोय मी एक्झाम्पल. दॅट इज 3/5 इंटू ही टर्म मी वर घेतो, दॅट इज 2x⁻² मायनस 7x मायनस 5 आणि ही 5/3 आहे, तर माझी काय बनेल 5/3 मायनस 5/3 बनेल, ओके. आता माझं या टाइम मध्ये आलं. आता मी फॉर एक्झाम्पल जर सिम्प्लिफाय दिसत असेल एक्झाम्पल, तर मी या टर्मला मी x घेतलं तर कसं एक्झाम्पल दिसेल, दॅट इज y इज इक्वल टू 3/5 x⁻n या टाइप मध्ये बसेल. आणि हे 3 पण मी थोडंसं काढला, हा कारण की नंबर आहे तो मल्टिप्लाय मध्ये आहे, तर तो आपल्याला बाजूला पण काढू देतो. म्हणजे एक्झाम्पल म्हणजे माझं कोणत्या टाइप मध्ये, दॅट इज y इज इक्वल टू x⁻n. x⁻n म्हणलं तर मग मी कोणता फॉर्म्युला यूज करतो, दॅट इज x⁻n म्हणजे n इंटू x⁻n-1 चा फॉर्म्युला यूज करून हे एक्झाम्पल सॉल्व्ह करू शकतो. आता मी डेरिव्हेटिव्ह घेतो. अंडरस्टूड. आता मी डेरिव्हेटिव्ह घेतो, दॅट इज डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x काय बनेल मग माझं, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x म्हणजे दॅट इज x y चा डेरिव्हेटिव्ह dy/dx इज इक्वल टू 3/5 तसंच घेणार, नंबर येतो मल्टिप्लिकेशन मध्ये इकडे साईडला घेतो, इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ बघा x⁻n आहे, म्हणजे माझा डेरिव्हेटिव्ह x⁻n असला तर काय बनेल, दॅट इज n इंटू x⁻n-1. आता इथे n वरचा n-1 आहे, हा ऑलरेडी मायनस मध्ये, आणखी त्याला मायनस मध्ये करायचं आहे, तर थोडंसं कॅल्क्युलेशन करताना थोडं व्यवस्थित करा, अदरवाईज आन्सर चुकेल. आता कसं फॉर एक्झाम्पल बघा x⁻n हे टर्म मी तर ठेवतो, दॅट इज 2 इंटू 2x² मायनस 7x मायनस 5, ओके, मायनस 5/3 मायनस 1, ओके. ज्यांना समजत नाही मी इथे घेतो, दॅट इज -5/3 मायनस 1, काहीच नाही तर डिनॉमिनेटरला 1 घेतो. आता क्रॉस मल्टिप्लाय करा, म्हणजेच काय बनेल तुमचं -5 आणि हा -3/3 क्रॉस मल्टिप्लाय 3 इंटू 1 3 -5 -3 किती बनेल तुमचा -8/3. अंडरस्टूड. तर माझं ज्यावेळेस मी -5/3 -1 केलं तर माझं किती बनेल -8/3 -8/3. लक्षात ठेवा हे कसं आलं तर डायरेक्ट मी इथं लिहिलं, सिम्प्लिफाय करून दिलं. मग माझं काय बनेल, दॅट इज dy/dx इज इक्वल टू 3/5
इंटू हा माझा पहिला टर्म पुढे येईल ना. ओके, सिम्प्लिफाय करायच्या अगोदर हा टर्म पुढे येईल, दॅट इज इंटू -5 इंटू 3 इंटू एक्स स्क्वेअर 2x² -7x -5 इंटू आता बघितलं -5/3 -1 किती बनतो तुमचा -8/3. हे झालं माझा फर्स्ट याचा कम्प्लीट याचा डेरिव्हेटिव्ह. आता ह्या फंक्शनचं पण मला डेरिव्हेटिव्ह घ्यायला लागेल इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ d/dx ऑफ फंक्शन हे वाला फंक्शन दॅट इज द 2x² -7x -5. ओके. आता इथे बघा ही मल्टिप्लिकेशन मध्ये हा 3 कट झाला 3 कट झाला 5 कट झाला आपण 5 कट झाला राहिला इथं फक्त मायनस साइन. माझा सिम्प्लिफाईड आन्सर काय होईल, दॅट इज dy/dx इज इक्वल टू मायनस ब्रॅकेट मध्ये. ओके, दॅट इज द 2x² -7x -5 अपॉन रेज टू -8/3 इंटू dy/dx. आता हे दोन्ही पण ते आता पुढची टर्म तर सोपी आहे, हे डायरेक्ट तुम्ही डेरिव्हेटिव्ह घेऊ शकता. 2 इंटू x² चा डेरिव्हेटिव्ह काय आहे, x⁴n न घ्या, याचा पण डायरेक्ट डेरिव्हेटिव्ह घ्या, दॅट इज 2 इंटू x⁴2 चा डेरिव्हेटिव्ह काय येईल, 2 बाजूला घ्या, 2 विसरून जा. x⁴2 चा डेरिव्हेटिव्ह काय येईल 2 इंटू x⁴2 -1 काय बनेल तुमचा, आधी पहिला पुढे 2 घ्यायचा, दॅट इज 2 पुढे 2 घेतला इंटू x⁴2 चा डेरिव्हेटिव्ह काय येईल x⁴1 येईल -7x चा डेरिव्हेटिव्ह घेतला 1 -1 0 x⁴0 1 म्हणजे इथे फक्त 7 राहिला आणि हा -5 कॉन्स्टंट आहे, त्याचा डेरिव्हेटिव्ह 0 येतो. ओके, तर या टर्मला मी ब्रॅकेटमध्ये टाकतो dy/dx मायनस ही ब्रॅकेट तसेच तर लिहितो, दॅट इज द 2x² -7x -5 -8/3 इंटू हे 2 इंटू 2 4x -7. हे झालं तुमचं आन्सर. आता जर मोर सिम्प्लिफाय करायचं असेल, हे झालं तुमचं आन्सर, इथपर्यंत लिहिलं तरी ओके. आणखी पुढे जर सॉल्व्ह करायचं असेल, आता हा -8/3 आहे, तर आपण डिनॉमिनेटर घेतलं तर काय बनेल, तो प्लस मध्ये बनेल, दॅट इज द therefore dy/dx is equal to -2x² -7x -5 डिनॉमिनेटर घेतो आपण, दॅट इज -1 अपॉन 2x² -7x -5 रेज टू 8/3 द प्लस मध्ये बनेल. ओके, वर मायनस मध्ये होता तर खाली गेला तो प्लस बनेल इंटू दॅट इज द 4x -7. हे झालं आपलं फायनल आन्सर. क्लिअर आहे, 5th पण आहे आपलं सॉल्व्ह झालं. एक लास्ट एक्झाम्पल बघू आता या एक्सरसाइज 1.1 मधलं फर्स्ट क्वेश्चनचं लास्ट एक्झाम्पल बघू. एक परत लिहून घ्या. सिक्स्थ एक्झाम्पल कसं आहे, दॅट इज द फंक्शन आहे. आता हे डायरेक्ट करतो मी. सिक्स्थ एक्झाम्पल, या टाइप मध्ये एक्झाम्पल आहे. फंक्शन y मध्ये देतो, दॅट इज y इज इक्वल टू √3x - 5 -1 अपॉन √3x - 5 रेज टू 5. ब्रॅकेट मध्ये काय ते विसरून जा, याला x मानू, x⁵ च्या एक्झाम्पल आपण ह्या फॉर्म्युल्याला आपण एक्झाम्पल डायरेक्ट सॉल्व्ह करू शकतो. अंडरस्टूड. हे ब्रॅकेट मध्ये काय, हा एक फंक्शन आहे रेज टू दिस फंक्शन रेज टू 5 आहे, तर या फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह आपण समजा याला x पकडला. ओके, हे फंक्शन कसं बनतं म्हणजे y इज इक्वल टू x⁵. ह्या येणं आपण याचा डेरिव्हेटिव्ह घेऊ शकतोय आणि ह्या राहिलेल्या फंक्शनचं दॅट इज दिस फंक्शनचं नंतर आपण डेरिव्हेटिव्ह घेऊ. ओके, तर याचा डेरिव्हेटिव्ह डिफरेन्शिएट
विथ रिस्पेक्ट टू एक्स, म्हणजे डी याचा वायचा डेरिव्हेटिव्ह डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू याचा एक्स रेस टू एनचं म्हणजे काय माझा 5 इंटू ब्रॅकेट म्हणजे आहे ते लिहा, दॅट 3x मायनस 5 मायनस 1 अपॉन रूट ऑफ 3x मायनस 5 रेस टू 5 मायनस 1 4 इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ या फंक्शनचं दॅट इज द रूट 3x मायनस 5 मायनस 1 अपॉन रूट ऑफ 3x मायनस 5 रूट ऑफ 3x मायनस 5 आणि कम्प्लीट ब्रॅकेट आहे. ह्या ब्रॅकेट इथपर्यंत आपल्याला क्लिअर आहे, इथं सॉल्व्ह झालं आपलं. आता इथे प्रॉब्लेम म्हणजे इथे आपल्याला सॉल्व्ह करायचं आहे. आता इथे बघा हे दोन्ही फंक्शन मायनसमध्ये आपण डायरेक्ट घेऊ शकतो, मल्टिप्लिकेशन मध्ये नाही आहे किंवा डिव्हिजन मध्ये नाही, तर डायरेक्ट आपण सॉल्व्ह करू शकतोय. आता या फंक्शनला विसरून जा. ओके, तर एक फंक्शन म्हणजे रूट एक्सचं फंक्शन नाही, डायरेक्ट रूटमध्ये आपला एक्स आहे, तर आपण रूट एक्सचा डेरिव्हेटिव्ह कसं घेतो, दॅट इज 1/2 रूट एक्स. अंडरस्टूड. आणि मग आतमध्ये एक फंक्शन आहे त्याचा डबल डेरिव्हेटिव्ह घ्या, सेम 1 रूट एक्स आहे. 1 रूट एक्स आहे कुठं आपला डेरिव्हेटिव्ह 1 रूट एक्स आहे. ओके, तर 1 रूट एक्सला कसं लिहू शकतो आपण, 1 रूट एक्स आहे तर माझे 1x रेस टू 1/2 लिहू शकते. अंडरस्टूड. 1/2 लिहू शकते. आणि मग ह्या 1/2 ला आपण वर घेतल्यानंतर काय बनेल, x रेस टू मायनस 1/2 लिहू शकते. हेच त्या टाईपचं आपल्याला फंक्शन आपल्याला सॉल्व्ह करायचं आहे. ओके, तर बघूया कसं सॉल्व्ह करता येईल आपल्याला. हे तर तसंच करा, दॅट इज डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू 5 इंटू रूट 3x मायनस 5 मायनस 1 अपॉन रूट 3x मायनस 5 इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ 3x मायनस 5 म्हणजे इंटू 1/2 इंटू 3x मायनस 5. आता हे फंक्शनचं मी डेरिव्हेटिव्ह घेतलंय, पण हा रूट एक्स मध्ये आधी आणखी एक कॉम्पोजिट फंक्शन आहे त्याचं पण डेरिव्हेटिव्ह घ्यायला लागेल. म्हणजेच काय माझा हे 3 मायनस 5चं डेरिव्हेटिव्ह घ्यायचं. आता 3x मायनस 5चा डेरिव्हेटिव्ह कसं घेता येईल, डायरेक्ट डेरिव्हेटिव्ह घ्या. हा 5 कॉन्स्टंट याचा 0 होईल. आता 3xचा डेरिव्हेटिव्ह काय घेता येईल, दॅट इज x रेस टू 1 आहे, म्हणजे x रेस टू 1 आहे म्हणजेच काय 1 मायनस 1 बनेल माझा x रेस टू 0 बनेल, म्हणजे राहिला फक्त 3. ओके, x रेस टू n च्या फॉर्म्युलानुसार. तर मग इथे डायरेक्ट लिहू शकतो, आता पुढे घेऊ गरज नाही माझ्याला. दॅट इज द याचं डेरिव्हेटिव्हचं काय, दॅट इज आन्सर फक्त 3 येईल. परत लक्षात द्या, समजलं नाही तर बघा, माझा 3x मायनस 5चा डेरिव्हेटिव्ह काय येतो, दॅट इज dy बाय dx इज इक्वल टू काय येतो, दॅट इज द x रेस 3 इंटू x रेस टू 1 आहे. आता हा n माझा पुढे येईल, म्हणजे x रेस टू n आपण सॉल्व्ह करू शकते. 3 मी बाजूला घेतो, x रेस टू n 1 मायनस हा 1 मी पुढे घेतला, मग 3 इंटू 1 बनेल. 1 मायनस 1 काय बनतो, x रेस टू 0. x रेस टू 0 काय असते व्हॅल्यू 1 असते. देअरफॉर इथे फक्त राहतो 3. अंडरस्टूड. त्यामुळे मी 3 घेतला. मायनस 1 अपॉन आता a ची डेरिव्हेटिव्ह घ्यायची आहे. 1 अपॉन रूट एक्स ची डेरिव्हेटिव्ह काय आहे, दॅट इज द मी या टर्मला काय लिहितो 3x. आता याची डेरिव्हेटिव्ह घ्यायची, मग मी इथे काय लिहितो डी बाय dx ऑफ डी बाय dx ऑफ 1 अपॉन रूट एक्स दॅट इज 3x मायनस 5. याचा डेरिव्हेटिव्ह राहिलेला आहे. याचा डेरिव्हेटिव्ह घेतला आपण, याचा डेरिव्हेटिव्ह घेतला, याचा पण डेरिव्हेटिव्ह घेतला. आता फक्त लास्ट टर्मचा डेरिव्हेटिव्ह राहिलेला आहे. आता 1 अपॉन रूट ऑफ ह्या टर्मची डेरिव्हेटिव्ह मी थोडंसं बाजूला काढतो आणि त्याचा आन्सर डायरेक्ट इथे लिहितो. ओके, तर फंक्शन तुमचं कसं आहे आता, दॅट इज द y इज इक्वल टू 1 अपॉन रूट ऑफ 3x मायनस 5 याचा डेरिव्हेटिव्ह काढतो. त्याफोर dy बाय dx इज इक्वल टू 1 अपॉन याला काय लिहिता येईल, दॅट इज 3x मायनस 5 रेस टू 1/2 लिहितो होतं, इज इक्वल टू वर घेतो, दॅट इज द फंक्शन सॉल्व्ह करतो, म्हणजे मी y येईल 1 अपॉन वर घेतल्यानंतर काय बनेल माझा 3x मायनस 5 रेस टू मायनस 1/2. आता याचा डेरिव्हेटिव्ह घ्या. देअरफॉर dy बाय dx इज इक्वल टू मायनस 1/2 पुढे. अंडरस्टूड. मायनस 1/2 पुढे घ्यायचा इंटू म्हणजे हा x रेस टू n आहे ना, x रेस टू फॉर्म्युला काय आहे, दॅट इज n पुढे घ्यायचा, n 1 ना मायनस करायचा, म्हणजे हा टर्मचं दॅट इज द मायनस 1/2 3x मायनस 5 मायनस 1/2 मायनस 1. आता मायनस 1/2 मायनस 1 म्हणजे काय बनतो माझा, हे दॅट इज मायनस 1/2 मायनस 2 अपॉन 2 मायनस 1/2 मायनस 1 मायनस 2 किती बनतो, मायनस 3 अपॉन 2. ओके, देअरफॉर dy बाय dx मायनस 3/2 येतो. देअरफॉर dy बाय dx इज इक्वल टू मायनस 1/2 इंटू 3x मायनस 5 इंटू मायनस 3/2.
2. ओके, असं बनलं -3/2. किती बनला? -1/2 -1 1 -1 -2 2 इज इक्वल टू -3/2. हां बरोबर आहे, -3/2. ओके, याचा डेरिव्हेटिव्ह काय आहे माझा? हे आन्सर आहे. आता जर याला -3 ला खाली घ्यायचं असेल तर काय बनेल? dy/dx इज इक्वल टू -1/2 इंटू 1/3x - 5 रेज टू 3/2. आता हे आन्सर डायरेक्ट इथे लिहितो मी. Therefore dy/dx is equal to 5 into √3x - 5 minus 1/√3x - 5 into, that is the into 3/2 into 3x - 5 minus its answer here, that is the -1/2 upon 3x - 5 raised to 3/2. हे माझं आन्सर झालं. ओके, आता हे मायनस मायनस काय बनेल? प्लस बनेल. इथं पुढे मोर सिम्प्लिफाय करतो. मायनस मायनस काय बनेल? therefore फायनल आन्सर dy/dx is equal to 5 into √3x - 5 minus 1/√3x - 5 into 3/2 into 3x - 5 plus 1/2 3x - 5 3 raised to 2. हे झालं माझं फायनल आन्सर. ओके, लिहून घ्या, स्क्रीनशॉट घ्या. एक्सरसाइज 1.1 मध्ये फर्स्ट क्वेश्चनचे 6 एक्झाम्पल कंप्लीट झाले. आता सेम टाईप आपण सॉल्व करू सेकंड क्वेश्चन नंबर 2 नेक्स्ट लेक्चरमध्ये. थँक्यू.